राज्यातील शेतकऱ्यांना आजच्या मोठ्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी बातमी येतात ते सोबत म्हणजे पीक विम्या संदर्भामध्ये. त्यासोबतच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परतावा, नुकसान भरपाईची मदत, त्यासोबतच रब्बीमधील झालेला पीक विमा भरपाईचा आकडा, या सर्वांमध्ये सर्वात मोठी पहिली बातमी आहे. फळ पीक विमा 4 कोटीचा प्रीमियम भरला, 13 कोटींची भरपाई मिळाली, उत्पादकांना दिलासा. स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी परतावा. मागच्या हंगामात फळ पिकांच्या अंबिया बहारासाठी 3,498 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत भाग घेतला होता. त्यामध्ये 3,94,00,000 रुपयाचा पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरणा केला. यामध्ये त्या तुलनेत 3,438 उत्पादक शेतकऱ्यांना 13,06,00,000 रुपयाचा परतावा हा मंजूर झालेला आहे. यापैकी काही शेतकऱ्यांना तो मिळाला देखील आहे, तर काही शेतकऱ्यांना त्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे. अतिवृष्टीमुळे 53,170 हेक्टरचे नुकसान, अद्याप मदत मिळेना. मंठा येथे पंचनामे करून वरिष्ठांचा अहवाल पाठवून उलटले 2 महिने. मंठा तालुक्यात 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची शासनाने दखल देखील घेतली होती आणि शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय देखील संबंधितांनी घेतला होता. पण महसूल विभागाने 58,349 पैकी 53,170 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करून अनुदान मागणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाने मदत द्यावी अशी शेतकरी मागणी करीत आहे. अतिवृष्टीचे 308 कोटी शेतकऱ्यांना कधी देणार? प्रस्तावाला मंजुरी मिळेना. शेतकऱ्यातून उमटत आहे तीव्र प्रतिक्रिया. 2004चे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 308 कोटी 21 लाख रुपये अनुदान प्रस्तावास मंजुरी देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटपाची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 2.25 लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीक विमा. जिंतुरातील सर्वाधिक शेतकरी. 15 डिसेंबरपर्यंत मुदत. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरींना मदतीचा प्रस्ताव नंतरच. निवडणूक आटपली, विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता कधी मिळणार? जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना इसापूर धरणातून रब्बी हंगामात सिंचनासाठी सोडले जाणार पाणी. शेतकऱ्यांना दिलासा. उन्हाळी हंगामासाठी नियोजन. सिंचनासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक. नैसर्गिक शेती अंतर्गत जैविक निविष्ठा निर्मितीवर भर द्यावा. आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. कैलासगेडा. भ्रमणध्वनीद्वारे मिळते लाभार्थ्यांची निवडची माहिती. व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना धडे. उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा. कापसाच्या उत्पन्नापोटी शेतकऱ्यांना फटका. लागवडीचा खर्चही निघेना. घर प्रपंच कसा चालवावा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न. तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष. पीक विमा कंपनीचा वेळकाढूपणा धोरण. सोयाबीनसह कापसाच्या उत्पादनातही घट. पांढऱ्या सोन्याला मिळतोय कवडीमोल भाव. भोकरदन तालुक्यात तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव. शेंगातील दाण्यांना लागली कीड. पिकाला पाणी देण्यासाठी धडपड. रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त. वन्य प्राण्यांमुळे वाढतोय धोका. हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण. कृषी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. हिवाळ्याच्या दिवसात लसणाला ड्रायफ्रूटचा भाव. दर आणखी वाढणार. 2 दिवसापासून वसमत शहरात लसणाचा तुटवडा. कापसाला झाला झाडा. रब्बीच्या क्षेत्रात वाढ. कापूस उपटून तालुक्यातील शेतकरी वळाले हरभरा गव्हाच्या पेरणीकडे. CCIने खरेदी केला 7,500 क्विंटल कापूस. बोंडअळीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. खरीपात पीक कर्ज वाटपाले अडलेले घोडे. रब्बी हंगामातही पुढे सरकेना. 2 महिन्यात रब्बीचे केवळ 1.61% पीक कर्ज वाटप. शेतकऱ्यांना नाराजीचा सूर.
शेतकऱ्यांनो, कॅपॅसिटर बसवून कृषी पंपाचा वापर करा. वीज यंत्रणेच्या सुरक्षेसाठी महावितरणच्या वतीने करण्यात आले आवाहन. शेतकरी नेते 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार. MSPच्या हमीसह अन्य मागण्या. बहिणीच्या खात्यात पैसे पण अंगणवाडी सेविकांचे हात रितेच. योजनेचे अर्ज भरल्याबद्दल मिळणार होते प्रत्येकी 50 रुपये. राज्यात यंदा गव्हाचे 15% क्षेत्र वाढणार. पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा. तुरीचा तोरा वाढला. यंदा दर पोचला 10,000 रुपयांवर. लाल तुरीची आवक सुरू. उडीद अन मुंगही भाव. तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय. लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय. एकनाथ शिंदे सीएम म्हणजे कॉमन मॅन. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत केले काम. तब्बल 5,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यातील प्रतीक्षा.